उत्कृष्ट फलंदाज प्रत्येक सामन्यासाठी पण ट्रॉफी देतोय असे दिमागदार होणारा हा सामना स्पर्धा आयोजित केली आहे. शिवसेनेचे आपले उपशाखा प्रमुख वैभव मोरे आमचे सर्वांचे मित्र यांनी उत्कृष्ट प्रकारे असा अरेंज केलेला सामना आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. आपण बघताय सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट हौशी कलाकार सगळे आलेले आहेत स्पर्धेसाठी. अरे तारे बॅटिंग कोणी केली तू स्कोरिंग करत हे नाही झालं दोन्ही संघांच्या अरे बॅटिंग स्कोर कोणी केला त्यांच्यात प्रसाद बोललो चल ध्रुव और क्रिश झालेल्या सामन्यात पारितोषिक वितरण समारंभ इथे होणार आहे आणि सामन्यामध्ये बेस्ट बॉलर गेल्या मॅचचे 500 आले त्याचे तुफानचे माझ्याकडे. हॅलो बेस्ट बॉलर झालेला जो सामना होता त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर साहिल कुणव आणि बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज प्रसाद. झालेल्या सामन्याचे आपण पारितोषिक वितरण करतोय. बेस्ट बॅट्समन प्रसाद, बेस्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज प्रसाद आणि गोलंदाज हा साहिल कुणव. आता मला काय माहिती कोणी लाव मी फक्त कॉमेंट्री करतो. ड्रॉ पडले पण आता जे ड्रॉ पडले असेल त्याच्या हिशोबानेच केलं असेल. सामना लवकर सुरुवात करायची आहे. मुख्य पंच अश्वजित आणि लेग पंच यश सोलकर यांनी सामना त्वरित चालू करून हौशी क्रिकेट आपापल्या संघाला चीअर्स करण्यासाठी आलेले आहेत. चला पंच प्लेस करून घ्या. पंचांनी लक्ष ठेवायचंय. पंचांचं लक्ष पूर्ण सामन्यावरती राहू द्या. स्टेजवर क्रिकेट खेळायचं नाही तर स्टेजवर ना स्कार्स संघाचे सलामीवीर क्रिश आणि ध्रुव. नो चेंडू आणि त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण साई कृपा 11 या संघाकडून. नो +1 सुंदर असा फटका होता क्रिश यांचा. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येतात. ध्रुव आपल्या बॅटमधून 1 धावीसाठी फटका खेळतायत आणि हा चौकार सुंदर असा गॅप शोधून काढतायत क्रिश. 4 ने पुन्हा एकदा धावसंख्यावरती धावसंख्या झाली ती. पाठी उभं राहा कोणीतरी तिकडे. धावसंख्या झाली 7. जयेश आणि हा 2 धावेसाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न जयेशच्या आपण काय अडवू शकले नाही. 2 धावा पुन्हा एकदा अंकित करतोय क्रिश. पुन्हा एकदा 2 धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9. पुढचा चेंडू जयेश यांचा आणि हा हॅलो अंपायर
वाईट चेंडू, मीर यांचा वाईट चेंडू. आता पुन्हा दुसरा चेंडू टाकणे सज्ज आणि सुंदर असा कटवलेला चेंडू, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करत नाहीत. 12 धावसंख्या होते 12. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण जयेश याचं. वेल स्टॉप. आता स्ट्राईकला आले ते ध्रुव टू मिहीर आणि हा चौकार मारायच्या नादात बॉक्सच्या स्वरूपात आउट होत आहेत ते. मिहीर आपला विनीत ध्रुव सॉरी त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते मयूर. सुंदर असा फटका, एक धाव. आणि सुंदर असा फटका, पण आता बघूया एक धावेसाठी. एकनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 15. आता मात्र तिसरं षटक टाकण्यास बघूया कोण सज्ज होत आहे. स्ट्राईकला येतोय तो मयूर. Hello. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो. Is very nice for you, I think. पप्प्या आता आपले सुचेत सावंत. सुंदर असा फटका 2 धावेसाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात धावा येत आहेत. 2नी पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. एक चेंडू आणि 17. Hello. The best personality in Ireland, Norway. Is a great player.
आणि हा बॉक्सच्या स्वरूपात बाद होतोय. विनीत खूप चांगली अशी फटकेबाजी त्याची चालू होती, पण आता त्याच्या जागा भरून काढण्यासाठी जाता येते. बॅट्समन नेम काय? क्रिश 2, ज्युनियर क्रिश. सुंदर असा ग्राउंड शॉट टाकला क्रिशनी, ज्युनियर क्रिशनी. आता मात्र निकेतन आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण, पडून धडपडून बॉल अडवण्यात यश येत आहे क्षेत्ररक्षकाला. शेवटच्या चेंडूवरती रनआउट होत आहे. दुसरी धाव घेण्याच्या हातात 2-1 धावेने धावसंख्येत विजय हरिराम चौरसिया. Hello. Special thanks to Vijay Hariram Chaurasia. Mr. Vijay Hariram Chaurasia, thanks. Mr. Plan, Mr. Vijay Hariram Chaurasia, हमको मालूम है. हॅलो, संभाजी कविटकर, तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. हॅलो, लवकरात लवकर सामना खेळावे. हॅलो, हॅलो, Mr. Vasudev Naik, Roshi Vasudev Naik, the best player I think. Oh, he played kind of very nice. Wow. आमची हाय आहे तुला.
हॅलो, 9+2 धाव संख्या झाली ती 3. थोडा स्टंप सरळ करायचा, स्टंप. कॉमेंटेटरचा एकदम तीक्ष्ण लक्ष आहे. चार चेंडू झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू बॉल टाकताना नको, बॉल झाल्यानंतर बॉल. 4 झालेत, बरोबर आहे. आज बॉल पास तिथे 2 रन दिले आणि नो पण दिलं. 3 रन ते आले, 3 सिंगल केले. 4-5 झाले ना, आता 6 झाले. 6 झाले. धाव संख्या 6. तू मोजलास किती? 4. हॅलो, एक फक्त छोटी हॅलो, बरोबर गेलं तुम्ही बुटक्या पॅकर्स बरोबर. आता गोलंदाजी मार्कावर येतात ते ध्रुव. वाईट चेंडू अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या झाली ती 7. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव काय अडवू शकत नाही. पुन्हा एकदा 1 धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 8. पुढचा चेंडू आणि हा अंपायरचा डिसिजन शेवटचा असेल. दोन. लाईनमनचं एकदम चांगलं लक्ष आहे आपल्या कार्यकर्त्यांचं. पुढचा चेंडू ध्रुव यांचा सामना करेल. कैलास आणि सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. त्रिफळाचीत होतात, बॉल काय समजत नाही. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातात ते जयेश. ध्रुव टू जयेश. चांगलीच फाईट बघायला मिळते. आणि हा नऊ प्लस 4 अंकित होत आहेत. 5 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 16. शेवटचा चेंडू, सुंदर असा चेंडू, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि आता डोक्याची घंटा वाजलेली साई कृपा 11 या संघासाठी.
पण बचावले जयेश, त्याच्यातनं रनआउट होता. धावसंख्या झाली ती 16. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 16. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू, उरलेली 2 षटक, 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल. आता स्ट्राईकवर येतात ते जयेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. बघूया कोण टाकायला येतंय. क्रिश, ज्युनियर क्रिश. ले बेटा. ज्युनियर क्रिश. नो चेंडू आणि डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न. 9+1. दोन्ही पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. गोलंदाजी थोडी अचूक टप्प्यावरती, चुकीच्या टप्प्यावरती चालू आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यांना करावी लागेल तर हा सामना जिंकता येईल स्कार्स या संघाला. आणि सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सिनियर क्रिशचं. आता मात्र स्ट्राईकला येत आहेत ते जयेश. ज्युनियर क्रिश. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बॉल ब्रश होऊन जात आहे मयूर यांना. तेवढ्या कालावधीत 1 धाव कंप्लीट करतायत आणि 1 पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 20. सुंदर फटकेबाजी चालू आहे पण काय बॉल बाउंड्री पर्यंत पोहोचत नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मीर आणि जयेशला एक धाव एकवट आहेत आणि धावसंख्या झाली आता 21. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. बॉक्सच्या स्वरूपात बाद होता त्याचा जयेश. बॅट्समन नेम राहुल. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा. 1 to go. आता मात्र प्रथमच फलंदाजी करायला येत आहेत ते राहुल. क्रिशच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल राहुल यांचा. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू. एवढ्या जोरात बॉल हिट झाला की कॅमेरामॅन आमचा दुखावलाय. राहुल गेला. राहुल आता मात्र शेवटचं षटक. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. हॅलो.
लाडके प्लेयर गणेश तेडगुडे कुठे आहात? आहेत 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 गेले नाही, कुठे गेले नाहीत. गणेश तेडगुडे फ्रॉम मानगाव आहे खाजवत आहेत पण येत आहेत. गोलंदाजी मार्क वर येतात निकेतन. अजूनही जिंकण्याची संधी आहे. जोपर्यंत खेळपट्टीवरती मिहीर आहे तोपर्यंत त्या संघाला 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. मिहीर बघूया, 5 चेंडू 12 धावा. मिहीर आणि हा धावचीच्या स्वरूपात बाज होतो. मिहीर खूप चांगली अशी फटकेबाजी करत होता. तो जागेवरती राहिला असता तर काहीतरी सामन्याला कलाटणी दिली असती त्यांनी, पण तो धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आता मात्र त्यांची जागा भरून काढायला चाललेत ते चेतन. बघूया दोन चेंडू आणि 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतोय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो जयेश. आणि हा हॅट्रिक संपादन करतोय. कोण आहे तो? निकेतन. खूप सुंदर अशी गोलंदाजी. शेवटची जोडी मैदानावर आहे. शेवटचा चेंडू आणि हा चौकार. मेडन षटक टाकण्याची संधी होती पण ती गमावलेली आहे. ते बेस्ट गोलंदाज या संघाचा असेल कोण तो?